पाणीचे काम, रस्त्याचे काम, हे म्हणायचं तुम्हाला. हा आमच्यावर मुसीबत आली तर अर्धी रात्री ती उभे राहती. कधी पण त्यांना जर कॉल केला तर अर्ध्या रात्री पण त्या उपस्थित राहतात. तर विचार करा, त्यांना जर पद मिळालं तर त्या अजून चांगला विकास करतील आणि एक कॉलवर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आपला. तर त्या 9 दिवस रोज आमच्याकडे यायच्या, आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला. तो पण आम्हाला खूप अभिमान आहे. पद नसताना एवढे कामं केले, पद असल्यावर तर डबल करतील. येऊन येणार जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची धामाधूम सुरू आहे. जुन्नरमध्ये अनेक उमेदवार हे आपापलं नशीब आजमावत आहेत. अशाच प्रकारचे एक उमेदवार ॲडव्होकेट सलमा जावेद सय्यद, म्हणजे दिवंगत स्वर्गीय हाजी अमीर भाई सय्यद, हे जे या ठिकाणी या तालुक्यातील एक मोठं नेतृत्व होतं. आज ते आपल्यामध्ये नाही, परंतु त्यांच्या सूनबाई ॲडव्होकेट सलमा जावेद सय्यद हे जुन्नर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक 4 मधून आपलं नसीब आजमावत आहे. आपण पाहू शकता, आज त्यांचं समर्थन करण्यासाठी असे हे त्यांचे काही कार्यकर्ते आहेत. ज्या कार्यकर्त्यांकरता अनेक कार्यकर्ते होते, परंतु आपण मोजकेच काही कार्यकर्त्यांना इथं बोलावलेलं आहे. या कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ॲडव्होकेट सलमा जावेद सय्यद ह्या मागील 15 ते 20 वर्षापासून अहोरात्र त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत आहेत. अशा प्रकारचे हे जे कार्यकर्ते आज या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. तेच तुफान न्यूज चॅनलशी ते बोलणार आहेत आपल्याबरोबर, जे आहेत त्यांचे कार्यकर्त्यांपैकी एक. तर काय सांगाल तुम्ही? सलमा भाभी एक उच्च शिक्षित ॲडव्होकेट आहेत, तुमची कामं कशी करतात? येणाऱ्या दिवसामध्ये काय अपेक्षा लय आहे? चांगलं काम करती और ती चांगली बाई आहे. तिला निवडून आणायलाच पाहिजे का? तर आपल्या 4 नंबर वार्ड मध्ये तिचं येऊन फार चांगला हे होणार आहे. समजे काम पाणीचे हे करणार आहे. कोणावर तकलीफ आलेली आहे, पाण्याची कामं, पाणीचे काम, रस्त्याचे काम, हे म्हणायचं तुम्हाला. हा आमच्यावर मुसीबत आली तर अर्धी रात्री ती उभे राहती. हे आमचं म्हणणं आहे का तिला निवडून आणायला पाहिजे. मागील काही वर्षामध्ये आतापर्यंत भाभींच्या माध्यमातून तुमची काही सामाजिक कामं झाली आहेत का? झालेले लय कामं केलेली आहे तिने आमच्यासाठी. मग तिला निवडून आणायला पाहिजे ना आपल्याला. मग मतदान करणार जोरात? मतदान करणारच आहे, तिला आणायलाच पाहिजे आम्हाला. ॲडव्होकेट भाभी निवडून येणार? निवडून येणार आहे. अशा प्रकारचं जे काय आहे, तर विविध जे मतं जी आहेत किंवा जे काय भावना आहेत, त्या या ॲडव्होकेट सलमा भाभी यांच्या काही समर्थक आहेत, या समर्थकामधून व्यक्त होत आहेत. ॲडव्होकेट सलमा जावेद सय्यद यांच्या प्रचारासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून मागील काही दिवसांपासून अहोरात्र फिरणाऱ्या एक महिला मतदार जे आहेत ते वार्ड क्रमांक 4च्या आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकी ॲडव्होकेट सलमा भाभी सय्यद यांच्या माध्यमातून काय कामं झाली किंवा काय कामांची अपेक्षा आहे, काय सांगाल? कसा त्यांचा संपर्क असतो तुमच्याशी, तुमच्या फॅमिलीशी? कधी पण त्यांना जर कॉल केला तर अर्ध्या रात्री पण त्या उपस्थित राहतात. आणि जेव्हा पद नसताना त्यांनी एवढी चांगली कामं केली, तर विचार करा, त्यांना जर पद मिळालं तर त्या अजून चांगला विकास करतील. त्यामुळे त्यांना निवडून आणा आणि त्या एक आपल्यासाठी सुशिक्षित अशा महिला आहेत, ज्या महिलांसाठी जरूर काहीतरी करतील. त्याच्यामुळे त्यांना निवडून आणा आणि त्यांना साथ द्या. जशी आपण त्यांना साथ देणार तशी ते पण आपल्याला साथ देणार आणि एक कॉलवर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आपला. एक कॉलवर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आपण विचारणार आहोत त्यांना नेमकी कोणत्या कोणत्या कामांची अपेक्षा आहे. कोणते पण कोर्टाची कामं असतील किंवा पाण्याचे काही हल असतील तर ते नक्की करतात आणि निस्वार्थपणे त्यांचं काम असतं आणि कोणताही स्वार्थ नसतो त्यांच्या कामामध्ये. आणि त्या कधी पण कॉल केला तर उपस्थित राहतात आणि आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे त्यांनी आणि आत्तापर्यंत पण केलं आणि पुढं पण खूप करतील. त्याच्यामुळे त्यांना साथ द्या आणि त्यांना निवडून आणा. ताई नमस्कार, तुम्ही इथं आला आहात तुमच्या वार्ड क्रमांक 4 मध्ये. ॲडव्होकेट सलमा उच्च शिक्षित ज्या महिला आहेत, या तुमच्या वार्डमध्ये अपक्ष म्हणून आपलं नशीब आजमावत आहेत. काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? नमस्कार. सलमा भाभी या आमच्या वार्डामध्ये उभ्या आहे, हा आम्हाला खूप मोठा एक अभिमान आहे. त्या आमच्या खूप समस्या सोडवतात आणि इथून पुढे पण सोडवतील आणि त्यांना आम्ही विजयी करणारच आहे. हे कुठलं सांगायची गरज नाही आम्हाला. आणि आमचे जे जे कार्यक्रम असतात किंवा काय असतं त्याच्यासाठी ते आम्हाला प्रत्येक वेळेस धावून येतात, सहभागी होतात आणि इथून पुढे पण काही कामं सांगाल का आतापर्यंत भाभींचा तुम्हाला अनुभव आला
तुमच्या कामाकरता त्या धावून आल्या, समस्या सोडवल्या एखादी, असं काही काम, किंवा येणाऱ्या दिवसामध्ये काय अपेक्षा आहे, भाभींनी काय कामं तुमची करावी? नवरात्रामध्ये आमच्या गणपती देवळात कार्यक्रम होता 9 दिवस. तर त्या 9 दिवस रोज आमच्याकडे यायच्या, आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला. तो पण आम्हाला खूप अभिमान आहे. दर चतुर्थीला आरती असते, त्या आरतीला सुद्धा त्या हजर असतात. आणि त्यातल्या त्यात कोणाच्याही समस्या आल्या त्यांच्याकडे तर त्या त्यांच्यासाठी धावून जातात. कोर्टामध्ये पण ते एक ऑफिसर ऑफ द कोर्ट आहेत, ॲडव्होकेटपदी त्यांच्याकडे आहेत, त्यांची मुलगी पण आहे त्यांच्याबरोबर असतात. तर काय कोर्टाच्या माध्यमातून पण तुमचे काही प्रश्न येणाऱ्या दिवसामध्ये काही समस्या असतील, वाजवी दरामध्ये, कमी फीमध्ये सोडवतील असं वाटतं का? अपेक्षा आहे का तुम्हाला? अपेक्षा तर आहेच, पण अजून तर काही कोर्टाचे आपल्याकडे प्रॉब्लेम आलेले नाहीयेत. आणि आलेच समजा भावी आयुष्यात तर नक्कीच त्यांची मदत घेणार काही नाही. योजना, सरकारच्या योजना तुमच्या पण भाभींनी पोहोचवल्या का? किंवा येणाऱ्या दिवसात काय अपेक्षा आहे, कोणत्या कोणत्या योजना तुमच्या कुटुंबाला मिळाव्यात? सरकारच्या योजना बऱ्याच आहेत, पण आपण काही जास्त त्याच्यात लक्ष देत नाही, कारण आपल्याला त्याची इच्छाच नाहीये. आपण आपल्याच कष्टावर तुमच्या वार्डामध्ये काही वंचित लोक असतील, जी लोक असतील ज्यांना गरज आहे, हा त्यांच्या पण समस्या सुटल्या पाहिजे असं वाटतं या नगरसेवकच्या माध्यमातून? हो, नक्कीच. काय वाटतं, पद नसतानाही भाभी काम करतायत, पद असल्यावर काम करतील का? पद नसताना एवढे कामं केले, पद असल्यावर तर डबल करतील. काय मतदारांना काय आव्हान करा? येऊन येणार कोण? भाभीशिवाय आहेच कोण? मतदान करण्याचं आव्हान करा. नक्कीच येऊन येणार कोण? आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.